वसमत शहरातील झेंडा चौक या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याकरता महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेब यांची जाहीर सभा संपन्न झाली। यावेळी मेघनाताई बोर्डीकर, तानाजी मुटकुळे, रामरावजी वडकुते, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुषमाताई बोडेडेवार, शिवदाजी बोडेडेवार, डॉक्टर कॅतमवार, शिवाजी आडलिंगे, विष्णू बोचकरी, अंकुश आहेर, बालाजीराव जाधव, खोबराजी नरवाडे, विलासन्ना नरवाडे, भगवान कुदाळे आणि सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक पदाचे उमेदवार, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधत केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विकास योजनांची माहिती दिली। तसेच शहरातील सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले। प्रभाग क्रमांक 12 मधून उमेदवारी भरलेली आहे आणि मी सांगतो तुम्हाला तिथं 3 वेळेस तिथं नगरसेविका म्हणून आलेली आहे। आम्ही एवढीच विनंती करेल, खालच्या ज्या ज्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे 2 कमळ असतील त्यांना निवडून द्यावं आणि 20 तारखेला कुठल्याही आता 2-3 दिवस असं झालं की काय काम न करणारे उमेदवार आहेत। तुम्ही बघा, तुम्ही दोन्ही काम आताच सांगितलं, तानाजी मुटकुळे साहेबांनी सांगितलं काँग्रेसची सत्ता नाही, काँग्रेसचा आमदार नाही आणि त्याला निवडून दिलं तर या शहराचा विकास होणार नाही। आणि दुसरा उमेदवार झट पक्ष बदलून मी सांगतो इथं राष्ट्रवादीचा आमदार आहे, राष्ट्रवादीचा कार्यकर्त्यानं इथं उमेदवारी दिली पाहिजे होती, परंतु दुसऱ्या पक्षातला आयात केला आणि त्याला उमेदवारी दिली। म्हणून माझी एक विनंती आहे, तुमचा कार्यकर्ता आहे, तुमचा भाऊ आहे, तुमची बहीण आहे, तुमची सून आहे, तुमची लेक आहे, तुम्ही 20 तारखेला कमळ या निशाणीवर मतदान करून बटन दाबून 3 ठिकाणी निवडून द्यावं हीच प्रसंगी विनंती करतो आणि मी माझी शब्द संबितो 2029चा वसमत कसं असेल, 2034चा वसमत कसं असेल, 2047 मध्ये या वसमतला येणाऱ्या जनसंख्येला, व्यक्तीला रस्ता, वीज, पाणी, या वस्तीला येणाऱ्या शहराला पुढच्या काळामध्ये लागणाऱ्या सर्व व्यवस्था कशा उभ्या करता येईल याकरता सुषमाताई जो विकास आराखडा तयार करेल, आमचे नगरपालिकेचे सर्व सदस्य निवडून आल्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीसजींनी या ठिकाणी विकसित वसमतचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी सुषमाताईला दिली आहे। विकसित वसमत करता लागणारा जो निधी आहे तो देण्याची जबाबदारी मला या ठिकाणी मेघनाताईला देवेंद्र फडणवीसजींनी दिली आहे आणि म्हणून विकसित वसमत करता 2029च्या विकसित वसमत करता बंधू भगिनींनो आपली ही 20 तारखेची निवडणूक आहे। त्यांना मंत्रालयामध्ये घेऊन येऊन जेवढे काही काम असेल माझी देवेंद्र यांची सही घेऊन या वसमतच्या विकासाचा संकल्प आपल्याला पूर्ण करायचा आहे। दीपावलीचं लक्ष्मीपूजन केलं का ताई? दीपावलीमध्ये लक्ष्मीपूजन झालं असेल ना? अरे केलं का नाही आमच्या लक्ष्मीपूजन? तुम्ही बघितलं असाल जेव्हा आई महालक्ष्मीची पूजा सुरू होती तेव्हा आई महालक्ष्मी कशावर होती? आई महालक्ष्मीची कशावर होती? मग आई महालक्ष्मीची कमळावर होती तर वसमतच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा सुषमाताईच्या कमळावर येणार आहे, सुषमाताईच्या कमळावर येणार आहे। बंधू भगिनींनो जरा मला सांगा, वसमतचा विकास करायचा की नाही करायचा आहे? आमच्या पंकजाताई मुंडेच्या नेतृत्वावर विकास करायचा की नाही? आमच्या देवेंद्रजीच्या नेतृत्वावर विकास करायचा आहे ना? मग पक्का का? पक्की जबान? तुम्ही जबान द्या, मी तुम्हाला वचन देतो कमळ म्हणजे विकासाचा आहे। मी तुम्हाला वचन देतो या वसमतच्या सर्व मालमत्ता, या वसमतच्या सर्व प्रॉपर्टी, या वसमतच्या सर्व विकासाच्या योजना आम्ही करून दिल्याशिवाय राहणार नाही, एवढंच वचन मी आपल्याला देतो। जरा कोणी हात करून सांगा कोण सोबत आहे? प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।